नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पळसप या गावात आलेलो आहोत। हे धाराशिवपासून साधारणपणे 30 किलोमीटर येत आहे। या ठिकाणी आमदार विक्रम काळे हे सतत 11 वर्षापासून ग्रामीण विभागातलं एक साहित्य संमेलन घेतात। हा हेतू काय आहे आणि कशाबद्दल हे साहित्य संमेलन घेतलं जातं आहे या विषयावर आपण साहेबासोबत चर्चा करणार आहेत। आपल्यासोबत आहेत आमदार विक्रम काळे साहेब। नमस्कार साहेब, खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सतत 11 वर्षापासून पळसप अशा ग्रामीण भागामध्ये 11 वर्षे साहित्य संमेलन घेता, काय हेतू आहे? माझे वडील आणि या मराठवाडा विभागाचे पदवीधर आणि शिक्षक आमदार स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेब यांचा स्मृतिदिन दरवर्षी 2 फेब्रुवारीला असतो। आणि ते स्वतः मराठी विषयाचे शिक्षक होते, मराठी विषयाचे गाडे अभ्यासक होते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना मराठीचा जागर व्हावा आणि मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे साहित्यिक आहेत त्यांनासुद्धा एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आम्ही त्यांच्या स्मृतिदिनाला 1 दिवसाचं मराठवाडा स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करतो। आज 11वं साहित्य संमेलनाचं उद्घाटन सकाळी या राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, तसेच माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे साहेब, या संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी सावंत साहेब नांदेड, ज्यांना केंद्राचा मानाचा असा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, ते या संमेलनाचे अध्यक्ष आहेत। आणि फमस्या शिंदेजी ज्यांची आता मराठवाडा साहित्य परिषदेचं होणारं जे साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्षपदी निवड झाली। अशा साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। या पाठीमागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर आहेत, यांनासुद्धा एखादा दिवस काढून साहित्य काय असतं, साहित्यिक काय विचार मांडतात आणि चांगले शब्द त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांचंसुद्धा विचाराचं बीजारोपण व्हावं, हा प्रमुख उद्देश हे साहित्य संमेलन घेण्यामागचा आहे। सर, मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा, इंग्लिशचा दर्जा वाढत असल्यामुळे मराठी लोप पावत चालली आणि ही मराठी लोप नाही पावली पाहिजेत, हा हेतू तुमच्या मनात बाळगून हे साहित्य संमेलन तुम्ही घेत आहात, असं ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणणं आहे, शहरी भागातल्या लोकांचं म्हणणं आहे। नाही, या विषयावर काय म्हणा? कसं आहे की त्या भाषेचं वेगळं महत्त्व आहे। आपण परदेशात गेलो की आपल्याला इंग्रजी बोलावी लागते, बरं, तिथे इंग्रजीचं महत्त्व आहे। याचा अर्थ मराठी भाषा लोप पावते असं नाही, मराठी ही समृद्ध भाषा आहे। आता आम्ही प्रयत्न करून केंद्र शासनानं सुद्धा निर्णय घेतला, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पुढाकार घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलेलं आहे। बरोबर, त्यामुळं मराठी भाषा आपण पाहतो की ही आमची मातृभाषा आहे। बरोबर, आणि मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये राहतो। छत्रपती शाहू फुले आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर जे असतील, महात्मा फुले जे असतील, ही सर्व मंडळींनी जो विचार आम्हाला दिलेला आहे तो विचार येणाऱ्या पिढीला सुद्धा समजला पाहिजे, यासाठी साहित्याची गरज आहे। पुस्तक वाचल्यानं माणसाचं मस्तक संपन्न होतं आणि संपन्न झालेलं संपन्न झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही, म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे, ग्रंथ हेच गुरु आहे असं आपल्याला थोरांनी सांगून गेलेलं आहे। त्यामुळे मुलामध्ये सुद्धा आजच्या डिजिटल युगामध्ये, AIच्या युगामध्ये मुलामध्ये सुद्धा वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे, म्हणून आज इथं ग्रंथ प्रदर्शनसुद्धा आम्ही भरवलं आहे। आपण पाहताय की इथं अनेक पुस्तक विक्रेते आलेत ज्यांनी ग्रंथाचं इथं प्रदर्शन भरवलं, विक्री पण चांगली त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे खेडेगावातसुद्धा वाचक आहे, खेडेगावातसुद्धा लेखक आहे, खेडेगावातसुद्धा साहित्यिक आहे, पण त्याला कुठंतरी योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे, हा प्रमुख हेतू आमच्या आयोजनाच्या मागचा आहे। आणि खरं तर 2 फेब्रुवारीच होत असतं, परंतु 28 जानेवारीला आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदित्यदादा पवारसाहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं हे साहित्याला आम्हाला पुढं ढकलावं लागलेलं होतं। पुन्हा अधिवेशन आलं, त्यामुळे ते आम्हाला घेता आलेलं नव्हतं। त्यामुळे हे साहित्य संमेलन आज या ठिकाणी पार पडतो आहे आणि याच्यामध्ये कुठलाही खंड होऊ नये ही सुद्धा संयोजन समितीची भूमिका होती। आज उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, त्यानंतर परिसंवाद असेल, कथाकथन असेल, आता कवी संमेलन सुरू आहे,
त्यानंतर समारोप होईल. नंतर सांस्कृतिक मेजवानीसुद्धा आम्ही ठेवलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील ग्रामीण विद्यार्थी जे शाळेमध्ये शिकतात त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आज सकाळी ग्रंथदिंडीला 8 वाजता सुरुवात झाली. ग्रंथदिंडीमध्ये जवळपास 25 शाळांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळे विद्यार्थी वेशभूषामध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलं. म्हणजे त्यांना जे कल्पना सुचतात, म्हणजे आमच्या संस्थेतल्या एका शाळेने असा देखावा साजरा केला की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. म्हणजे जे युद्ध चालू आहे ते युद्ध आम्हाला नको आहे. हे लोकांना जे कोणी युद्ध करतायत त्यांना एक संदेश म्हणून देखावासुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या साजरा त्या ठिकाणी बुद्धांच्या भूमिशेत असेल, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या भूषेत असेल, वेशभूषेत त्या ठिकाणी साजरं केलेलं आहे. काही जणांनी शिक्षकाला काय काय कामं लागतात, शिक्षक काय काय काम करतो आणि त्याच्या डोक्यावरती आता TETचं ओझं सरकारनं दिलेलं आहे. एक बोलकं चित्र जिजामाता प्राथमिक शाळांनी सुरू केलं. असं अनेक म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा मुलांना, शिक्षकांना नव्या नव्या कल्पना सुचतात आणि त्याचं कुठेतरी सादरीकरण झालं पाहिजे, त्यांनाही व्यासपीठ मिळालं पाहिजे. हा पण हेतू मुख्य या संयोजनामागचा आहे. आदरणीय दादा अजितदादा अतोनात ग्रामीण साहित्यावर प्रेम करत होते, ते आज नाहीत. काय वाटते साहेब याच्या बाबतीत? नाही, खरं म्हणजे आमचं हृदय एवढं जड झालेलं आहे. खरं म्हणजे मी सकाळीलाच माझ्या डोळ्यात अश्रू उभा राहिले, कारण दादा या उद्घाटनाला आले असते. दादा या साहित्य समूहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं असतं, परंतु नियतीनं आम्हाला त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आली आणि स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब साहित्य नगरी असा फलक लावण्याची वेळ आमच्यावरती आली. हे दुर्दैव आमचं आहे. खरं म्हणजे नियतीच्या मनात काय असतं कुणाला कळत नाही, परंतु या राज्यातलं एक रांगडं आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व गेलं आहे. याचं फार अतीव असं दुःख आमच्या मनामध्ये सातत्याने कायम राहील. एकेकाळी वसंतराव काळे साहेब, अजितदादा, शरदचंद्रजी पवार हे सर्वजण एकत्र होते. हे आज नाहीत आणि यांनी मराठी भाषेवर अतोनात प्रेम केलेलं आहे. तुम्ही काय संदेश देणार बरं? निश्चितपणानं शेवटी पवार कुटुंबीय एकच आहेत. होय. आज जरी काही राजकारणाचे विचार बाजूला झाले असले तर शेवटी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मुशीतमध्येच अजितदादा पवारसाहेबांची त्या ठिकाणी नेतृत्व उदयाला आलं, घडलं आणि त्यामुळे ते आज राजकीय विचार जरी थोडा काय वेगळा झालेला असला तरी परंतु त्यांचे जे काही माननीय पवारसाहेबांनी नेतृत्व निर्माण केलेलं आहे, जो विचार दिलेला आहे तो विचार पुढं घेऊन जाण्याचं काम माननीय अजितदादा साहेब करत होते आणि तोच विचार आम्ही आता पुढं जाऊन करतो आहे. त्याच्यामुळं राजकारण असेल, समाजकारण असेल, शैक्षणिक असेल, शेवटी या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी जे काही करायचं ते करण्याचा प्रयत्न माननीय दादा करत होते, साहेब करतात, आम्ही करत राहू आणि हाच संदेश या निमित्तानं मला द्यायचा आहे. आज ग्रामीण भागातल्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला पळसप साहित्य संमेलनामधून काय संदेश देणार, काय आवाहन करणार? आव्हान हेच करणार की आज जरी आपल्याकडे अनेक संकटे येतील, शेतकऱ्यावर आमच्या वेळोवेळी संकटे येतात, परंतु त्या संकटात खचून न जाता संकटाला भिवून आत्महत्या करणं हे पळून जाण्यासारखं आहे. आणि म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं, आम्हाला रडायला नाही शिकवलं. आणि म्हणूनसाठी संकट आली, मध्ये आता पाऊस चांगला झाला, पाणी आलं, मध्येच गारपीट झाली, नुकसान झालं शेतकऱ्याचं, पण याच्यातून खचून न जाता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे हे सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या सुनेत्राताई पवार असतील, हे सातत्याने करतायत. त्यामुळं या निमित्तानं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण जो विचार शिक्षणानं आपल्याला दिलेला आहे, त्या साहित्यानं आपल्याला विचार दिला आहे, तो विचार घेऊन आपण संकटाला भिवून न जाता काळ्या आईची सेवा यापुढेही करत राहावं अशीच माझी विनंती माझ्या शेतकरी बांधवांना राहील. ही आहेत विक्रमजी काळे आमदार साहेब आहेत. ग्रामीण भागातल्या प्रत्येक साहित्यिकाला संधी मिळाली पाहिजेत आणि कसल्याही संकटाला खचून न जाता तेवढ्याच ताकदीनं आता पुढं येऊन आपण काम केलं पाहिजेत. एकनाथजी शिंदे असतील आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार
कुणालाही खचून जाऊ देणार नाही, तेवढ्याच ताकदीनं सरकार आपल्या पाठीमागे आहे असं त्यांनी सांगितले. तर बघूया ग्रामीण भागातला कसा शिक्षक आणि ग्रामीण भागातला साहित्यिक कसा सक्षम होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे. धन्यवाद. पळसपकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.